सर्व शिक्षक बंधू भगिनींचं NK ऑनलाईन क्लासमध्ये हार्दिक स्वागत. इयत्ता 12वी बोर्डचे फॉर्म आपण भरत आहात. हे फॉर्म भरून आपल्याला बोर्डाकडे सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतर बोर्डाचे सर्व प्रोसेस ह्या ठिकाणी सुरू होणार आहेत. तर मला वाटतं आपल्या सर्वांची ही कामं जोरदार सुरू असणार आहेत. ही कामं करत असताना यावर्षी बोर्डाची वेबसाईट चेंज झालेली आहे. फॉर्मॅट थोडेसे वेगळे दिसत आहेत. त्यामुळं अनेक शिक्षकांना हे फॉर्म भरताना वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. ही बोर्ड वेबसाईट चेंज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं शिक्षकांना ट्रेनिंग नाही आहे त्याचं आणि माहिती पण दिलेली नाही आहे. त्यामुळं थोडासा काही शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु 90पेक्षा जास्त टक्केवारी अशी मी म्हणेल शिक्षकांची आहे की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसेल किंवा ट्रेनिंग दिलं नाही तरीही त्यांना त्या जमतायत, येत आहेत आणि ते काम परफेक्ट करतायत. म्हणजे शिक्षकाला कोणतंही काम दिलं तरी तो परफेक्ट करू शकतो. याचा आणखी एक अनुभव आपल्याला ह्या वर्षीच्या बोर्ड फॉर्मच्या संदर्भात दिसून आलेला आहे. तर सर्वच जण काम करत आहेत, पण काही शिक्षक मित्र आहेत की ज्यांना काही प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्याच्या संदर्भात अडचणी येत आहेत. तर त्या सर्व अडचणी समस्या ज्या मला कमेंटमध्ये आलेल्या आहेत त्याचा विचार करून आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर शिक्षक मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्डचे जे तुम्ही फॉर्म भरतायत त्याच्या संदर्भात कोणकोणते प्रश्न तुमचे प्रामुख्याने येऊ शकतात किंवा कमेंटमध्ये आलेले आहेत. तर एक आहे फॉर्म भरून झाल्यानंतर काय करायचं आहे. कारण काही असे शिक्षक आहेत की त्यांचे आता सगळे फॉर्म भरून झालेले आहेत, पण पुढं काय करायचं, कारण काही टॅब दिसत नाही, काय सूचना नाही आहेत. आता फॉर्म भरलेत पण पुढं काय हे समजत नाही आहे. दुसरा एक प्रश्न प्रामुख्याने दिसून येतो आहे, काही शिक्षकांनी फॉर्म डिलीट केलेत. पूर्वीची जी वेबसाईट होती त्यावरती आपण फॉर्म डिलीट करत होतो आणि नव्याने पुन्हा तो फॉर्म ओपन करून भरत होतो, ते इझी जात होतं. पण यावर्षी वेबसाईटमध्ये डिलीट केलेला फॉर्म पुन्हा काही शिक्षकांना ओपन होत नाही आहे आणि डिलीट केलेले त्या ठिकाणी समोर दिसत आहेत पण आपल्याला. तर पूर्वी होत होते म्हणून काहींनी आता ते डिलीट केलेले असतील. तर त्याच्या संदर्भात प्रॉब्लेम आहेत. आणि एडिट करण्याच्या बाबतीमध्ये फॉर्म एडिट करण्याचं एक काम असतं. तर डिलीट न करता ज्या शिक्षकांनी आता फॉर्म भरले त्याच्यात काही मिस्टेक झाले तर एडिट किंवा अपडेट असे ऑप्शन वापरून ते चेंजेस करावेत. डिलीट करू नका शक्यतो. त्याच्यात आपल्याला अपडेट करायला चान्सेस आहेत. अपडेट होत आहेत. पूर्वी होत नव्हते म्हणून आपण ते डिलीट करून पुन्हा भरायचं. पण आता वेबसाईट व्यवस्थित बनवलेली असल्याने ते अपडेट होतील, एडिट होतील. डिलीट करू नका. त्यानंतर प्लेलिस्ट तयार करून त्याची प्रिंट काढायला लागत होती. तर आता कुठंही असा ऑप्शन तर काही त्या वेबसाईटवरती दिसत नाहीत. मग काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो आहे. दुसरा प्रश्न निर्माण होईल चलन जनरेट करण्याच्या संदर्भामध्ये. चलन कसं जनरेट करायचं, कुठं जनरेट करायचं, कारण ते जनरेट करून त्याची फी आपण भरली नाही आणि जर उशीर झाला तर त्याला लेट फी लागू होते आणि सगळ्या विद्यार्थ्यांची लेट फी आपल्यालाच भरत बसावं लागेल किंवा आपल्या शाळेला भरावी लागेल. याचा अर्थ की ते आपल्यावरतीच जबाबदारी येते ती वेळेच्या आधी भरणे. तर चलन जनरेट कसं करायचं आणि ते कुठून जनरेट करायचं हेही अजून आपल्याला समजलं नाही आहे. दुसरं आहे बोर्डाकडं हे सगळे चलन जनरेट केलेल्या आणि चलन भरलेल्या पावत्या असतात, प्लेलिस्ट असते, ही सबमिट करायची असते. काही बोर्डाकडे साहित्य पाठवायचे असतात. तर त्या संदर्भात अशा प्रकारचे एक म्हणूयात की आपण कामं यापूर्वी करत होतो. तर ही कामं आत्ताच्या वेबसाईटवरती कशा पद्धतीने करायची नाही याच्या संदर्भातले काही सोल्युशन आहे. तर आपण यासाठी बोर्डच्या वेबसाईटवरती जाऊयात प्रथमतः. इथं प्रॉपर तुम्ही समजून घ्या की आपल्याला नक्की काय करायचं आहे. एक पहिलं काम आत्ता आपण जे करणार आहोत ते आहे फॉर्म भरून घेण्याचं. कारण जी डेट आपल्याला मिळाली 1 ते 30 तारीख ही आत्ताची ऑक्टोबर महिन्यातली, तर ती 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 12वीच्या विद्यार्थ्यांचे फक्त फॉर्म भरायचे आहेत.
त्यानंतरच्या बाकीच्या प्रोसेस त्याच्यानंतर सुरू होतील, त्यामुळे ते टॅब ओपन होत नाहीत. आत्ता फक्त फॉर्म भरण्याच्या तारखा आहे. आता एकदा की ही डेट संपली की त्याच्यानंतर लेट फॉर्म भरण्यासाठी काही मुदतवाढ दिली जाते, तर त्या मुदतवाढीचे तारखा येतील. त्यानंतर सुपर लेटच्या तारखा सुरू होतील, पण त्याच्या आधी मग आपल्याला चरण जनरेट करता येतं आणि ते बोर्डाकडं भरता येतं. त्यामुळे आत्ता 30 तारखेपर्यंत तुम्हाला ह्या टॅब दिसणार नाहीत, त्यानंतर दिसतील असं आपण गृहीत धरूया. तर पहिलं काम आत्ता करा, तुम्ही फक्त फॉर्म भरून घ्या, बाकी इतर कामं करायची नाही आहेत. दुसरं एक काम आहे याच्यामध्ये की हे वेबसाईटवरती आपल्या कॉलेजची संपूर्ण प्रोफाईल भरायची आहे. ते एक काम कॉलेजने करायचं आहे, ते शिक्षकांनी नाही कॉलेजने करायचे, ते पाहून घ्यावं लागेल त्यांना. ते पण काम वेळेत होणं गरजेचं आहे. त्या सूचना तशा शिक्षण अधिकाऱ्यांकडून आपल्यापर्यंत आलेल्या असतील. दुसरं काम जे आपण करणार आहोत, फॉर्म भरून झाल्यानंतर ते सगळे फॉर्म चेक करून घ्या. आता 30 तारखेच्या आतमध्ये सर्व भरलेली माहिती विद्यार्थ्याची बरोबर आहे का, विषय बरोबर आहेत का, इतर कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अनकम्प्लीट नाही आहेत ना, किंवा चुकीच्या नाही आहेत का, ह्या चेक करून व्यवस्थित तपासून घ्या. वेळ आहे आपल्याकडं 30 तारखेपर्यंत, तर त्यावेळेत अपडेट एडिट करता येईल. मी यापूर्वीच म्हटलं की डिलीट करू नका फॉर्म. आता ते डिलीट केल्यानंतर पुन्हा भरायला प्रॉब्लेम येतो आहे. सो एडिट आणि अपडेट करून तो फॉर्म तुम्ही चेक करून व्यवस्थित असल्याची खात्री करा. यानंतर तिसरं काम करायचे आहे. हे सगळं झाल्यानंतर या वेबसाईटवरती सगळ्यात एक नंबरला लेफ्ट साईडला डॅशबोर्ड नावाचं टॅब दिसते. त्याच्यावरती क्लिक केलं की HSC डॅशबोर्ड, जर तुम्ही 12वीचे फॉर्म भरत असाल तर, आणि 10वीचं असेल तर SSC डॅशबोर्ड असा ऑप्शन असेल, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला समोर ॲक्टिव्हिटी दिसते, आपल्याला डिव्हिजन दिसतं, डिस्ट्रिक्ट दिसते, तालुका दिसतं आणि आपल्या कॉलेजचं नाव दिसेल HSC डॅशबोर्डला क्लिक केल्यावरती. तर ह्या HSC डॅशबोर्डवरून आपण शेवटी एक शो नावाचं टॅब आहे ब्ल्यू कलरमध्ये, त्याच्यावरती करायचं आहे. म्हणजे हा डॅशबोर्ड आपला ओपन होतो. तो ओपन केला की तुमच्यासमोर असे खाली नवीन 4 टॅब दिसतील आणि इव्हन अजून काही ॲड होणाऱ्या टॅब असतील त्या इथं येऊन जातील. असं एक आपण गृहीत धरूया. अजूनपर्यंत आपल्याला परफेक्ट माहीत नाही, जसं वेबसाईटवरती एक एक टॅब बोर्डाकडून अलो केली जाते आपल्यासाठी, त्याच्यानंतर त्या दिसायला सुरुवात होते, आपण त्या चेक करूया. तर यामध्ये पहिला टॅब ह्या ठिकाणी दिसते ती ड्राफ्टची. जेवढे तुम्ही फॉर्म भरलेत तेवढे सगळे ह्या ड्राफ्टमध्ये येऊन जातात. काही शिक्षकांनी प्रश्नही विचारला होता की सर आमचे सगळे फॉर्म ड्राफ्टमध्ये दिसत आहेत. अगदी बरोबर आहे, तुमचे फॉर्म भरून झाल्यानंतर ते ड्राफ्टमध्येच येणार आहेत. आपण जेवढे फॉर्म भरले ते त्यांची संख्या ह्या ठिकाणी दिसेल. दुसरं चलन जनरेट. आम्ही म्हटलं होतं चलन जनरेट करावं लागतं आणि ते चलन जनरेट करून ते बँकेत भरून आपल्याला त्याची पावती बोर्डाकडे द्यावी लागते. तर ते सगळे फॉर्म भरून झाले की आपल्याला पुन्हा एकदा बोर्डाकडून परिपत्रक येईल, त्यामध्ये चलन जनरेट केव्हा करायचं, कोणत्या तारखेपर्यंत ते भरायचं आणि बोर्डाकडं कधी सबमिट करायचं याची सूचना येईल. तर त्यावेळेस तुम्हाला ह्या टॅबवरती जनरेट करून ते काम तुमचं होणार आहे. आता ही टॅब चालू नाही आहे, पहा यावरती कुठलेही क्लिक होणार नाही. नंतर आहे डिलीट फॉर्म तुम्ही किती केलेले आहेत ते. डिलीटचा एक स्पेशल इथं टॅबच आहे की किती फॉर्म तुम्ही डिलीट करताय. तो डिलीट केलेले फॉर्म इथं दिसत आहेत, सो तुम्ही इकडं डिलीट करू नका फॉर्म. त्यानंतर अप्रूव्ह बाय बोर्ड, ती फ्री लिस्ट जनरेट करणं, ती चेक करून घेणं, विद्यार्थ्यांच्या सह्या घेणं, चलन भरणं, हे सगळं नंतर कंप्लीट करून आपल्याला बोर्डाकडे सबमिट करायचं असतं. एक प्री लिस्ट सबमिट करायची असते विद्यार्थ्यांची सही घेऊन, आणि दुसरं चलन जे काढलेलं आहे ते चलन जनरेट भरलेलं आपण पावत्या बोर्डाकडे सबमिट करतो. ते हे सबमिट जेव्हा करणार आहात तर त्यानंतर किंवा त्याच्या आधी बोर्डकडून आपण हे फॉर्म सबमिट केले की एखादी टॅब ओपन होईल, ते सेंड टू बोर्ड फॉर्म अशा, किंवा जनरेट चलन केलं की हे फॉर्म ड्राफ्टमधले आपले बोर्डाकडे जाणार असतील. आता याची प्रोसेस माहीत नाही कारण इथं दिसत नाही आपल्याला काही. जशी प्रोसेस सुरू होईल तशी सूचना पण येतील आणि त्या सूचनाप्रमाणे आपण ते करणार आहोत. आणि जेव्हा बोर्डकडे जातील, बोर्ड आपल्याला ते फॉर्म व्यवस्थित सगळे अप्रूव्ह करेल, तेव्हा बोर्डाने आपल्या शाळा
किंवा कॉलेजचे किंवा आपल्या सेंटरचे फॉर्म किती अप्रूव्ह केलेले आहेत, म्हणजे परमिशन दिलेले आहेत. ज्यांना परमिशन मिळालं बोर्डाला बसण्याचं ते अप्रूव्ह बाय बोर्ड इथं संख्या दिसेल आणि त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे एवढे विद्यार्थी बोर्डला बसलेले. तर असे काही टॅब आणि इथं असलेले ऑप्शनवरून आपल्या लक्षात येत आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या सूचना एकंदरीत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आत्ता आपल्याला काय करायचं. मी टप्प्याटप्प्याने सांगितलं आपल्याला काय करणं अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्तही अजून काही समस्या असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. त्याचंही निरसन तुमचं येणाऱ्या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न केला जाईल. चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.